जे मनुष्य केवळ आपलेच पोषण करण्यात काळ घालवितो तो जिवंत राहून सुद्धा त्याचा काही फायदा नाही. कारण शूद्र प्राणी देखील स्वतःचे पोषण करण्यास समर्थ असतात. संपत्तीचा विस्तार ती वाढवून पर्वता एवढी झाल्यावर पुन्हा त्यापासून नद्या निर्माण होणे अशा प्रकारे कार्य चालू असते व या संपत्तीस कार्यास लावणारे धान्य, पशु, स्त्रिया इत्यादी आहेत म्हणून त्यांना देखील अर्थ अगर संपत्तीच म्हटली जाते. संपत्ती 3 प्रकारची मानली जाते. शुक्ल, शबल, कृष्ण या धनाचे 7 वेगवेगळे प्रकार पडतात. असे धन एकतर पितृपरंपरापासून क्रमाने चालत आलेले असते किंवा कोणाकडून प्रेमाने प्रदान केलेले असते. तिसऱ्या प्रकारचे धन जे भार्येकडून प्राप्त झालेले असते. सामान्यतः या 3 प्रकारची संपत्ती सर्वत्र आढळते. पंडितांकडे असलेले धन विशेष असून ते 3 प्रकारच्या लक्षणांनी युक्त असते. यज्ञात प्राप्त झालेले धन, अध्यापन केल्यामुळे मिळालेले धन, विशुद्धी प्रतिग्रहापासून मिळालेले धन. क्षत्रियाला मिळालेले धन देखील 3 प्रकारचे असते, जे वैषणिक धन म्हणून ओळखले जाते, जे हाताने प्राप्त होते व न्यायोचित असते ते खरे शुद्ध धन होय. दुसरा प्रकार म्हणजे दंड रूपाने राजाकडे जमा झालेले धन व तिसरे शुद्ध जे विजय प्राप्त करून मिळालेले धन. अशाच प्रकारे वैश्याचे धन देखील विशेष प्रकारचे असते. शेती करून मिळालेला पैसा, पशुपालनापासून मिळालेले धन व व्यापारात मिळालेला लाभ. या व्यापारातील लाभ मात्र वैश्यास इतर 3 वर्णांच्या लोकांकडून मिळतो. जर काही आपत्ती काळ निर्माण झाला तर ब्राह्मणाने सावकारी गायीचे पालन व्यापार केला तरी ते पापकर्म मानल्या जात नाही. त्यासाठी ऋषीमुनींनी देखील अनेक व्यवसाय सांगितले आहेत, परंतु त्या सर्वांपेक्षा सावकारी अधिक योग्य सांगितली गेली आहे. मनुष्यास जो लाभांश मिळेल त्यातून त्याने पितृगण, देवता व ब्राह्मण यांचे पूजन करावे व शिल्लक राहिलेल्या भागाचा आपण उपभोग घ्यावा. ब्राह्मणाचे सर्वोत्तम धन म्हणजे भरपूर पाण्याने भरलेली नदी, शाकपात्र, आग्नेय, समिधा व ब्रह्मघोष हे होय. याचना न करता जर एखादे दान किंवा देणगी मिळाली तर वाईट नसते. देवगण तर अशा धनास अमृत म्हणतात, तेव्हा असे धन वर्ज्य करू नये. काही लोक दानधर्म न देता उलट गुरुचेच धन हरण करतात व इतर ठिकाणाहून देखील देणगी घेऊन स्वतःच त्याचा उपभोग घेतात. म्हणून दान स्वीकारण्याविषयी देखील असे सांगितले जाते की साधू सज्जन माणसाकडूनच दान स्वीकारावे. दुर्जनाकडून दान मिळण्याची आशा देखील पंडितांनी करू नये. कोणते दान चांगले व कोणते वाईट याचा विचार विद्वानाने नेहमी करावा. स्नानाने 8 प्रकार वर्णिले गेले आहेत. नित्य स्नान, निमित्ताशी संबंधित, एखाद्या आकांक्षेसाठी केलेले, एखाद्या क्रियेचे अंगस्वरूप स्नान, मलापासून रहित होण्यासाठी केलेले मार्जन, आचमन व अवगाहन असे हे स्नानाचे 8 प्रकार आहेत. ज्या मनुष्याने स्नान केलेले नाही तो मनुष्य जप, अग्नी, हवन इत्यादी सर्व कार्य करण्यास अयोग्य असतो. जो नियमाने रोज प्रातःकाळी स्नान करतो त्या स्नानास नित्य स्नान म्हणतात. तर शुद्ध गोष्टी स्पर्श झाल्याने शुद्ध होण्यासाठी केलेले स्नान नैमित्तिक स्नान म्हटले जाते. ज्योतिषाने सांगितलेल्या विधीने प्रेरित होऊन जे स्नान केले जाते त्यास काम्य स्नान म्हणतात. तर जप, आप्य, देवता व अतिथींचे पूजन करण्यासाठी केलेले स्नान अंगस्नान म्हटले जाते. मल धुवून टाकण्याच्या इच्छेने केलेले स्नान मलापकर्षण स्नान म्हटले जाते. तर
सरोवर, तीर्थक्षेत्री व नदीमध्ये केलेले स्नान क्रिया स्नान म्हटले जाते. मंजन मंत्राचे द्वारा मार्जन केल्याने पापांचा लवकर नाश होतो. भूमीतून उदय झालेले जल पुण्यकारक अथवा पवित्र असते. सरोवराचे पाणी देखील पवित्र असते. सरोवरापेक्षा नदीचे अधिक पवित्र असते असे म्हटले जाते. तीर्थक्षेत्रातील पाणी विशेष पवित्र असते. गंगेचे जल तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारे आहे. पुत्रजन्माच्या वेळेस विशेष योग असताना, सूर्याच्या संक्रमणाच्या वेळेस व राहू केतू ग्रहणाच्या वेळेस रात्रीच्या वेळेस केलेले स्नान प्रशस्त मानले गेले आहे. पहाटे सूर्याच्या उदयाच्या आधी केलेले स्नान प्राजापत्य व्रताप्रमाणे महापातकांचा नाश करणारे आहे. जो मनुष्य चंद्र व सूर्याच्या इतकेच किंवा त्याहूनही अधिक भोग प्राप्त करण्याची इच्छा करतो, त्यास माघ व फाल्गुन या दोन्ही महिन्यात नित्य प्रातःकाळी स्नान करावयास पाहिजे. जो पुरुष माघ मासात प्रातःकाळी स्नान करून अग्नीस हवी देतो, त्याचे महान पाप एका महिन्यातच शुद्ध होऊन जाते. भगवान विष्णूस विशेष करून एकादशी तिथीस आवळे अर्पण केल्याने ते फार संतुष्ट होतात. जे लोक संपत्तीची इच्छा करतात त्यांना तर नेहमी आवळ्यांनी स्नान करावयास पाहिजे. भास्करादी दिवशी अभंग्य स्नान केल्याने कीर्ती, धन, आरोग्य व सर्वांची प्राप्ती होते. भास्करादी दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी अशा प्रकारे स्नान करून पितृगण व देवतांना तृप्त करावे. त्यावेळेस चिंतन करावे, माझ्या पितृगणांनो, आपण येथे येऊन मी केलेल्या तिलांजलीला स्वीकार करावा. निषिद्ध पदार्थ भक्षण केल्याने झालेल्या पापांचे व मन, वाणी, शरीर यांच्याद्वारे जर वाईट कर्म झाले असेल तर इंद्र, वरुण, बृहस्पती, सविता, अन्य मुनी त्यास पवित्र करू दे. अशा तऱ्हेने 3 वेळा तर्पण करावे. नंतर ब्रह्मादी सुरांची आराधना करावी. पुरुष सूक्त म्हणून जो मनुष्य पाणी समर्पण करतो त्याने सर्व जगताचीच अर्चना केल्यासारखी आहे. याशिवाय तांत्रिक मंत्र म्हणून जनार्दनाची पूजा करावी. सर्वप्रथम पूजेची सुरुवात करताना देवांना अर्घ्य द्यावे. त्यानंतर विलेपन करावे, पुष्पांजली समर्पण करावी व क्रमशः धूप, नैवेद्य, फल आदी समर्पण करावे. जल अभिमंत्रित करावे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांनी मंत्रवत स्नान करावे. अध्ययन करणे म्हणजे ब्रह्मयज्ञ होय व तर्पण करणे हा पितृयज्ञ असतो. होम करणे देवयज्ञ असतो. जर बळी देणे मृत्यूयज्ञ असतो. अतिथींचा सत्कार करणे नृयज्ञ होय. हे सर्व गायीच्या गोठ्यात केल्याने दुप्पट फळ मिळते, तर अग्निगृहात केल्याने शतपट फळ मिळते. हीच कर्मे तीर्थक्षेत्री केल्याने सहस्र शतकोटी इतके फळ मिळते व भगवान विष्णूच्या सानिध्यात केल्याने तर अनंतपट फळ देणारे ठरते. अन्नाचे दान सर्वप्रथम ब्राह्मणांना अर्पण करून नंतर नातेवाईकांसह आपण त्यांचे सेवन करतो. जो मनुष्य स्वर्गाची प्राप्ती करतो, भोजन करताना सर्वप्रथम गोड पदार्थांचे सेवन करावे. त्यानंतर खारट अर्थात मीठयुक्त पदार्थांचे सेवन करावे व जे पदार्थ कडू व तिखट स्वादाचे असतात त्याचे नंतर सेवन करावे. सर्वात शेवटी पाणी प्यावे. रात्री भाजी व भूमिष्ठ पदार्थ वर्ज्य करावे. जेणे अमावासी किंवा अग्निवास करतो तेथे लक्ष्मीचा देखील वास असतो, यात शंका नाही. उदरामध्ये गार्हपत्य अग्नी निवास करतो. पृष्ठभागी दक्षिणाग्नी वास करतो. मुखात आवाहनीय अग्निवास करतो व सत्य आणि मूर्धांमध्ये सर्व प्रकारचा अग्निवास करतो. अशा प्रकारे 5 अग्नींना जो जाणतो त्यास अहिताग्नी म्हणतात. दिवसातील 6वा व 7वा भाग इतिहास, पुराण यांचे श्रवण करण्यात घालवावा. त्यानंतर पश्चिमेकडे संदेश वंदन करावे. हे विद्वान मुने,
याप्रमाणे मी संपूर्ण दिवसाचे कार्य सांगितले आहे. जो पुरुष याप्रमाणे वागतो तसेच आचार धर्म यांचे पालन करतो तो साक्षात केशवप्रत जातो.